नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं सुनीताज किचनमध्ये. मी आज बनवत आहे ब्रेड पॅटीस. तर मी इथे घेतलेले आहे कोथिंबीर, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची. त्याची पेस्ट बनवून घेणार आहे मी. इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलेले आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ. त्याची मी पेस्ट बनवून घेत आहे. पेस्ट बनवून एक 5 मिनिट आपण ठेवणार आहोत. इकडे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. इकडं मी बेटर बनवून घेत आहे, म्हणजे बटाट्याची भाजी. तेल, जिरे आणि जे आपण वाटून घेतलं होतं ते परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. त्याचं पूर्ण कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. थोडं लाल तिखट टाकलेलं आहे मी, मिरची पावडर, मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा आणि चवीनुसार मीठ. आणि आपण मॅश करून घेतलेले त्यामध्ये बटाटे टाकणार आहोत. जास्त गरम होईपर्यंत बटाट्याची भाजी परतायची नाही. फक्त तडका झालं की झालं, त्याचं गॅस बंद करून दिलं तरी चालेल. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा. इकडं तेल ठेवलेलं आहे. ब्रेड घेतलेले आहे, फ्रेश ब्रेड आहेत माझ्याकडे. असं दोन्ही सेंटरमधून कट करून घेतलेले आहे मी ब्रेड. बटाट्याच्या भाजीची लेयर लावणार आहे मी सेंटरमध्ये आणि वरून एक पाव आणि आपण जे बेटर बनवून ठेवलेलं होतं बेसनच्या पिठाचं, त्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे. इकडं तेल गरम झालेलं आहे, मी तेलात तळून घेते. मंद आचेवर तळायचं आहे आपल्याला. जास्त पण मंद आचेवर तळू नका. पॅटीस खूप तेल ओढून घेतलं जातं पॅटीसमध्ये. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही फ्रेश पॅटीस, वडापाव, समोसा काही बनवू शकता. बाहेरचं तेल चांगलं नसतं, त्यामुळे घरीच बनवून खाल्लेलं हेल्दी पण असते. तुम्ही बघू शकता इथं पॅटीस रेडी आहे आपलं. ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे आहेत. रेसिपी आवडली पॅटीसची तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.